प्लीज. विरोधी पंच पंच अमनजी. चला विनंती असेल आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचं. थँक्यू प्रतिनिधेशजी, थँक्यू सौरभजी, दोघांचा मी आभार व्यक्त करतो. अगदी वेळेवरती दोन्ही पंचांनी मात्र इशारा दर्शवलाय की हो यस, या सामन्यासाठी आम्ही पंचांची भूमिका जरूर निभावू. चर्चा चाललेली योगेश की या स्पर्धेचा प्रवास कसा राहिला आहे, आणि आता मात्र आपण पाहतोय की पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमधील आजच्या हंगामातली, यावर्षीच्या हंगामातली चौथी क्रिकेटची स्पर्धा इथे आपण एन्जॉय करतोय. आणि हो यस, अगदी सकाळीच आपण पाहतो की तुडुंब गर्दी आपल्याला आपल्या मुख्य व्यासपीठावरती आणि मुख्य व्यासपीठाच्या आजूबाजूला पाहायला मिळते. बघा, कळंबोलीचा प्रेक्षक राजा हा किती क्रिकेटवरती प्रेम करतो ना, आज मला पाहायला मिळते. योगेश, काल रात्रीपासून एवढा तडाख्याचा पाऊस पडतोय, अक्षरशः कित्येक तरी लोक जे चादरीमध्ये गेलेत अजून चादरीच्या बाहेर आले नाहीयेत, परंतु कळंबोलीमध्ये तुम्ही या. काल संध्याकाळी लॉर्ड्स उडल्यानंतर फक्त आणि फक्त चर्चेंना उधाण आलं होतं की सकाळी 7:30ला मैदानावरती जायचंय. पहिली मॅच कडक असणार आहे, दुसरी मॅच सुपर्ब असणार आहे, आणि तिथून मात्र जबरदस्त क्रिकेटची शृंखला आम्हाला एन्जॉय करायची. भरपूर सारे असे क्रीडा रसिक आहेत ज्यांनी आंघोळ देखील केली नाहीये, परंतु ते मैदानावरती मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. भरपूर असे क्रिकेटचे चाहते ज्यांनी आता मात्र बेडवरतीच मोबाईल हातामध्ये घेतलाय आणि क्रिकेट एन्जॉय करतायत. आणि भरपूर सारे अशी मायबाप जनता आहे ज्यांनी आपल्या स्मार्ट टीव्हीवरती ही मॅच चालू केली आहे आणि आपल्या घरामध्ये सर्वांच्याच बरोबर ही क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करतात. नवीन मॅच, नवीन मुकाबला, नवीन कहाणी, नवीन गोष्ट आणि नवीन कादंबरी लिहिण्यासाठी एक नवीन मॅच तुमच्या समोर आहे. एकीकडे आपण पाहतो क्षेत्ररक्षण करत असणार रॉयल बी या संघाला पाहतोय, ज्याचं नेतृत्व इथे करतात. आपण पाहतोय की विराजजी खानावकर, खरं तर मन्नीला मी इथे शोधतोय, तो इथे मला पाहायला मिळत नाहीये. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की विरोधी संघ, अपक्ष संघ अर्थातच नितेश इलेव्हन संघ, स्वर्गीय नितेश इलेव्हन संघ. खरं तर एकीकडे आपण पाहतोय की नवयुवकांचा भरणा पाहायला मिळतोय, आणि दुसरीकडे जर का सांगायचं म्हटलं तर रॉयल बी संघ अनुभवाचं एक दांडगी शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. परंतु विराटचं कौतुक करावं लागेल, त्याच्या वयाकाठीची बरोबरी असणाऱ्या तरुणांना त्यांनी आपल्या संघामध्ये खरं तर संधी दिली की काय असं म्हणावं लागेल. परंतु बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय रफ्तारचा राजा रॉयल बी संघाचा एक वेगवान ते सर्रार गोलंदाज अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय रबाडा. अविनाश याचं नाव आहे, परंतु रबाडा या नावाने सुप्रसिद्ध आहे. आणि ज्या गतीने तो गोलंदाजी करतोय, खरं तर पीटीसीच्या माध्यमातून एक व्हायरल क्लिप इथे व्हायरल झाली होती, एक रील व्हायरल झाली होती, आणि ती क्लिपमध्ये मी पाहिलं की रबाडाची फलंदाजी ही खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केली गेली होती. आणि कळंबोली शहरामधील दिग्गज खेळाडूंनी ती स्टेटसला ठेवल्यानंतर रबाडीचं वाढतं वजन आता कळंबोली क्रिकेटमध्ये काय आहे ना, हे अगदी जवळून समजू लागले. आणि खरंच अशाच प्रकारे आपल्या युवकांना प्रेरणा द्यावी लागते, ऊर्जा द्यावी लागते, तेव्हा जाऊन खेळाडू बनत असतो. खेळाडू ही एका वेळेची इन्व्हेस्टमेंट नाहीये, ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला जास्तीचा वेळ त्यांच्यावरती इन्व्हेस्ट करावा लागतो. आणि कदाचित रबाडा असतील, विराज असतील, हे असे युवा आहेत ज्यांच्यावरती तुम्ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता, आणि रिटर्न्स हे म्युच्युअल फंडपेक्षा जास्तीचे तुम्हाला मिळणार आहेत. थोडंसं स्कोर कार्डकडे आपण जाऊयात. 4 चेंडूंचा होतोय हे समाप्त. हवेमध्ये चेंडू असणार आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय, जजमेंट पाहावं लागेल. अगदी समोर चेंडू लँड झालाय, आणि कळंबोलीमधील ॲडलॅब इमॅजिका फ्री ऑफ कॉस्ट मधला इथे सुरू झालाय. बघा, पावसाळी दिवस म्हणलं तर कुठेतरी ॲडलॅब इमॅजिका, कुठेतरी पार्क, वॉटर पार्कमध्ये जायचं, फॅमिली बरोबर एन्जॉय करायचं. परंतु हे काय तुम्हाला जर का फुकटामध्ये एन्जॉय करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या तुमची वाट पाहत आहे. आणि काहीसा तसा स्लिपरी मुवमेंट मला इथे पाहायला मिळाला. खरंच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, परंतु चेंडू रोखू शकले नाहीत. परंतु यावेळेस मात्र हॅमर केलाय लॉंग ऑफ, आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला भिरकावून लावलाय. तडाखे बंद अप्रतिम दर्जेदार षटकार शेवटच्या बॉलवरती येतोय. षटकाचा होईल खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय बिनबाद 9 धावा. पूर्ण जगात
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगदी आपण पाहतोय की सकाळ सकाळच्या सत्रामध्ये आध्यात्मिक वातावरण देखील मला आजमावायला मिळतं. खरं तर पंढरीची वारी नुकतीच संपली. एकादशी आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने आनंदाने संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली. आणि आता मात्र आपण पाहतो की जसा पावसाळा येतो ना योगेश, तसं एक आध्यात्मिक वातावरण या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. श्रावणाच्या आधी येणारी आपली आषाढी एकादशी आणि त्याचबरोबर देवदशी एकादशी आणि त्याच्यानंतर श्रावणाला सुरुवात होते. आणि श्रावणातला पहिलाच उत्सव काय असेल ती म्हणजे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि दहीहंडी. मग त्याच्यानंतर एका मागोमाग सणांचा आपल्याला सटापा पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी योगेश की आज संकष्ट चतुर्थी आहे आणि म्हणूनच की आपण पाहतो की आमचे डीजे मास्टर सातत्याने गणरायाला वंदन करणारे सुंदर गीत इथे मात्र लावतायत. नवीन षटक बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की अक्षय आलेत. खरं तर प्रचंड मोठा प्रवास राहिलाय जिद्दीचा, तत्परतेचा. आणि खरं तर अक्षयचं मला कौतुक यासाठी करावं लागतं की भरपूर सारे उन्हाळे पावसाळे या खेळाडूने आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये पाहिलेत. कधीतरी नक्कीच या गोष्टींवरती आपण चर्चा करू, परंतु सध्याच्या घडीला थोडंसं फोकस करूया मॅचच्या दिशेने. अक्षय बॉलिंग मार्कवरती, पुढचा बॉल प्रचंड वेगवान चेंडू. मागील चेंडू जर का सांगायचं म्हणलं तर हा ट्रॅकर ठेवला होता. यावेळेस मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न अगदी योग्य टप्प्यावरती पडलाय. समजू देखील दिला नाहीये मेघीला आणि चेंडू निर्धाव होतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे येतोय डॉट बॉल. घरची हालाकीची परिस्थिती क्रिकेटचं वेड मुंबईमध्ये घेऊन येतं. भरपूर साऱ्या क्लबमध्ये वारंवार भटकंती होते. KKR सारख्या क्लबमध्ये नेट बॉलर म्हणून संधी मिळते. प्रचंड मोठा ताण डोक्यावरती, फायनान्शियल बॅकग्राऊंडचा, कंडिशनचा, परिस्थिती, आर्थिक भारचा. आणि या सर्व गोष्टींमधून अक्षयने स्वतःला सावरलंय आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय की काय असं म्हणावं लागेल. 2-4 वर्षांआधी जो खेळाडू दृष्टिक्षेपाच्या पलीकडे होता तो आता संपूर्ण कळंबोली शहरामध्ये चर्चेचा विषय बनलाय. याच्या मागचं कारण म्हणजे त्याचं कष्ट आहे, त्याची मेहनत आहे, त्याची कन्सिस्टन्सी आहे आणि अक्षयने दाखवलेला वेग हे सर्वांना प्रत्युत्तर देत आहे. अजून एक चांगला बॉल दिसला देखील नाहीये. पापणी लवते ना लवते तोवर चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या पाठी. अक्षय आणि विराज दोघं शॉक आहेत. एवढ्या वेगाने चेंडू येऊ शकतो का? आत्ताच्या 2 धावा येत आहेत. सौरभ मोठे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. वाईड +1 एक्स्ट्राची धाव असणार आहे. टप्पा मिस झालाय की काय योगेश असं म्हणावं लागेल, कारण की ज्या वेगाने गोलंदाजी करतायत वेगावरती ते पूर्णपणे वाहून गेलेत, स्वार झालेत. परंतु कुठेतरी टप्प्यावरती देखील तुम्हाला फोकस करावा लागेल. बघा लेदर बॉल क्रिकेटचे जेव्हा तुम्ही धडे गिरवता त्यावेळेला तुमचा कोच हा तुम्हाला सातत्याने फोर्स करतो की तुझ्याकडे जेवढा वेग आहे ना तेवढ्या वेगाने गोलंदाजी टाक, तुझी ताकद मला बघायची. आणि कदाचित हेच कॅल्क्युलेशन इथे मैदानावरती वापरले की काय अक्षयने असं म्हणावं लागेल. परंतु ही मॅच चालू आहे. या मॅचमध्ये तुम्हाला धावा रोखायच्या आहेत. इथे धावसंख्येवरती तुम्हाला ब्रेक लावायचा आहे आणि अक्षय ते करतील का? चांगला बॉल होता. हलक्याने चेंडूला तटवून काढले ऑन साईडला. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू गरंगळतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. लांबचं डिस्टन्स मात्र वेगाने इथे कव्हर केलंय. चेंडूवरती गेलेत. फेकी बघा किती सुंदर आपल्याला पाहायला मिळते. पिकअप आणि लगेच थ्रो. हे कॅल्क्युलेशन वाला गणित आहे ना, याच्यासाठी तुमचा फिटनेस खूप चांगलं असणं गरजेचं आहे. आणि फिटनेस फ्रीकी राजन सोना आमच्या स्टेजवरती तर नक्कीच त्यांना माहिती आहे या खेळाडूंचे स्नायू, यांचे मसल्स किती आता मजबूत आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही किती साईजने बिग आहात याहून अधिक महत्त्वाचं की तुमचे मसल्स किती स्ट्रॉंग आहेत. आणि हेच रिफ्लेक्शन्स मला रबाडाच्या शैलीमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र नो लुक शॉट संदीप नेगीच्या बॅटीमधून पाहायला मिळतोय. तडाखेबंद फटका आवडला असेल तर निश्चित स्वरूपाने कौतुकाची दाद व्हायलाच हवी. नो लुक शॉट संदीप नेगी रबर बॉल फॉर्मॅटचा स्पेशलिस्ट आहे आणि स्पेशली बॉक्स क्रिकेट खूप चांगलं खेळतो. आणि हेच कॅल्क्युलेशन रबर बॉल मध्ये त्यांनी वापरले की काय म्हणावं लागेल. चेंडू आला तसा फक्त आणि फक्त टायमिंग केला आणि उर्वरित काम रबरच्या पांढऱ्या बॉलने केला. स्कोर जरूर मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. 19 धावा, 4 बॉल झालेत. 2 बॉलचा खेळ यांना अद्याप देखील बाकी आहे.
सुरुवातीला अक्षयचे चेंडू चांगल्या टप्प्यावरती होते, परंतु हेच टप्पे आता कुठेतरी संदीप नेगीने ओळखले की काय म्हणावं लागेल. मागच्या स्पर्धेतील अर्थातच स्वर्गीय संभाजीराजे घोडपडे प्रतिष्ठान या संघाच्या विरुद्ध नितेश 11 संघाने चेस केलेल्या त्या 60च्या धावा अद्याप देखील डोळ्याच्या समोर आहे. कित्येक साऱ्या क्रीडा रसिकांनी मैदान सोडलं होतं, परंतु या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः आग लावली होती आणि तीच आग अद्याप देखील बरकरार पाहायला मिळते की काय म्हणावं लागेल. पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय, पंचांचा इशारा लेग बाईकच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव स्कोर कार्ड वरती जरूर येईल. सिंगल धाव फलक थोडंसं वधारतोय मित्रांनो, धाव फलक मात्र जाऊन थांबतोय 20च्या घरामध्ये. अक्षय पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात की काय म्हणावं लागेल. बघा योगेश, एखादा षटकार आला तर ही एक कॅज्युअल गोष्ट झाली की असं म्हणावं लागेल क्रिकेटमध्ये, कारण की ज्या पद्धतीने क्रिकेटचा उदय होतोय, ज्या प्रगतीने क्रिकेट वेगाने पुढे निघून जात आहे, एखाद दोन षटकार ही कॉमन गोष्ट मानली जाते की काय असंच म्हणावं लागेल. आणि त्यातल्या त्यात आपण रबर बॉल फॉर्मॅट खेळतोय. मी तर म्हणेन की अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. साहिल खूप लांबवरचं अंतर चेस करून चेंडूवरती येत आहेत. चेंडूला जोपर्यंत उचलतील तोपर्यंत मात्र आपण पाहतोय की फक्त आणि फक्त या चेंडूवरती येत आहेत त्या 2 धावा. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका, वेळेची मर्यादा, वेळेचं थोडंसं भान ठेवूया आपण. खरं तर दीपकजी चव्हाण साहेब आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली हॅलो किड्स प्री स्कूल चषक. बघा सर्वांना एक प्रश्न पडला असेल की आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि दीपकजी चव्हाण हे समीकरण आम्ही सातत्यानं ऐकतो, परंतु हॅलो किड्स प्री स्कूल या चषकाला नाव का दिलं गेलं. खरं तर मित्रांनो, चला चला मित्रांनो, वेग वाढायचा, मॅचला चालू करा, जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, मी तुम्हाला विनंती करतो. बघा ही जी टॅगलाईन दिली गेली किंवा हे जे टायटल दिलं गेलं किंवा हे जे नाव दिलं गेलं ना या चषकाला, याच्या मागची कहाणी अशी आहे. शिक्षणाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, 21व्या शतकामध्ये आपण जगतोय आणि अशा या जगामध्ये जर का जगायचं असेल तर शिक्षण हे असं अस्त्र आहे जे मात्र तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये वरचं ठरवतं. परंतु जेव्हा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करतो अगदी आपल्या लहान वयामध्ये, त्यावेळेला आपला पाया कुठेतरी भक्कम होणं गरजेचं असतं. आणि मागील 5-10 वर्षांमध्ये आपण योगेश पाहतोय की आपल्या वेळेला अंगणवाडी असायची, परंतु आता अंगणवाडीचं स्वरूप बदललं गेलंय आणि आता प्री स्कूल हे मार्केटमध्ये आलेत. आणि खरं हो यस मित्रांनो, याच प्री स्कूलच्या माध्यमातून मुलांना आपल्या घरच्या लहान मुलांना मुलींना घडवलं जातं, त्यांना बाळकडू पाजले जातात. म्हणजे शाळेमध्ये जावं कसं, शाळेमध्ये राहावं कसं, अभ्यास कशा प्रकारे झेपावा, म्हणजे खेळीमाळीच्या वातावरणामध्ये शिक्षणाचं वेड लावणारं जर का कुठलं स्थान असेल तर ते म्हणजे हॅलो किड्स प्री स्कूल. आणि हो, मागील 2-4 वर्षांमध्ये संपूर्ण कळंबोली शहरामध्ये आपण पाहतोय ही सेवा देत असताना दीपकजी चव्हाण साहेबांनी एक वेगळ्या धाटणीचं काम केलं. खरं तर ॲन्युअल इव्हेंट मागील 2-4 महिन्यांआधीच कंप्लीट केला, जिथे राजनजी सोना होते. एखाद्या इंटरनॅशनल शाळेमध्ये एखादा कार्यक्रम व्हावा त्या प्रकारचं आयोजन हे हॅलो किड्सच्या माध्यमातून केलं गेलं होतं. एक वेगळ्या दर्जाचा कार्यक्रम आम्ही पाहिला होता आणि हो, अशा गोष्टींचं वेलकम करणं गरजेचं आहे. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, खोलवर टाकलेला चेंडू होता, नीटचा समजू शकले नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज संदीप नेगी यांचा खेळीचा होतोय अंत. ज्या फलंदाजाने एक चांगला षटकार लगावला होता, जो धावसंख्येला गोळा करत होता, तो मात्र आता पूर्णपणे गारद होतोय. धावचीतच्या माध्यमातून बाद होतील संदीप नेगी आणि संघाला मिळते मोठं यश, अर्थातच रॉयल बी या संघाला.
सनईचा सूर हे गीत आपण ऐकलं आणि कदाचित पावसाला मैदानाच्या आतमध्ये यावंच लागली की असं म्हणावं लागेल. नवीन षटक घेऊन येतात गोलंदाजीच्या मार्कवरती. आपण पाहतो गोलंदाज आलेत. रमजान, काय कमालीचा गोलंदाज आहे मित्रांनो. रमजान एक व्हेरिएशनने भरलेला हा गोलंदाज आहे. कधी कुठला बॉल डिलिव्हर करेल याचा ठाव ठिकाणा रमजानला देखील नाही आहे, कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोलंदाजाने खूप खूप चांगली कामगिरी केली. अगदी निर्णायक वेळेवरती धावत येणं, संघासाठी खूप चांगली गोलंदाजी करणं, संघाला पूर्ण एकदा मॅचमध्ये खेचून आणणं, अशी काहीशी भूमिका मला रमजानची पाहायला मिळाली. आणि याच रमजानला आता रॉयल बी संघामध्ये स्थान दिलं गेलंय. आणि मागील 2-4 स्पर्धेपासून मी अगदी जवळून पाहतोय की रमजानने टाकलेलं हे प्रत्येक षटक संघासाठी अगदी 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 मोलाचं ठरलंय. आणि याच रमजानवरती पुन्हा एकदा संघनायकाने अर्थात विराजांनी विश्वास दर्शवलाय. तर बघूयात काय घडते आणि काय बिघडते. येणारा वेळ जरूर काय सांगेल, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावसंख्या जाऊन थांबली आहे 24च्या घरामध्ये. 3 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. 3 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रोहित चौगुले. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते आणि या एक्स्ट्राच्या सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती धावसंख्या तर बहारली, याच्या शंकाच नाही आहेत. परंतु जे हवंय ना फलंदाजी करणाऱ्या संघाला, धावा गोळा होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. वुडलँड स्पॉटवरून चेंडूने वेगाने उसळी घेतली. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल. वेगात आहेत फलंदाज. रोहितचं कौतुक करावं लागेल. चेंडू विराजला नीटचा समजू शकला नाहीये. थोडीशी घाई होते इथे. चेंडूला पहिलं गॅदर करणं गरजेचं होतं आणि त्याच्यानंतर चेंडूला एष्ट्यांवरती टेकवणं गरजेचं होतं, परंतु थोडीशी घाई इथे पाहायला मिळते. आणि जिथे आपण पाहतो की 2 धावा या वेगाने कंप्लीट होत आहेत. दीप सिंग स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मागील स्पर्धेमध्ये स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान या संघाच्या विरोधामध्ये जो खेळ दाखवला होता ना या खेळाडूने, रातोरात या खेळाडूला सोशल मीडियावरती हिरो बनवलं होतं. आणि तोच फलंदाज दीप अद्याप देखील मैदानाच्या आतमध्ये तटस्थ आहे, परंतु जास्तीच्या धावा आता त्याच्या बॅटीमधून मला पाहायला मिळत नाहीयेत. कधी त्याची बॅट तळपळेल, कधी एकदाचे षटकार चौकार पाहायला मिळतील, याच्याकडे सर्वांच्या आता नजरा केंद्रित झालाय. परंतु ये देखिए जनाब, एक से बढ़कर एक आज तोहफे मिलेंगे अनेक. चर्चा चाललेली दीपची, परंतु पेपर आला अर्थातच चौगुले यांचा. षटकार पाहायला मिळतोय. षटकार धावफलक वेगाने वधारतोय. षटकार जाऊन थांबतोय 33च्या घरामध्ये. या संघाचे अर्थात निस्तेज 11 संघाचे आणि असाच एक भक्कम पाठी राखा, एक लाडका सपोर्टर अर्थात नितेश 11 संघाचा अंकुर जरग हे देखील आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेत. खरं तर त्यांचे पिता श्री सुदामजी जरग साहेब सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये रासप अर्थात राष्ट्रीय समाज पक्षाचं खूप मोठं नेतृत्व सांभाळत आहेत. आणि या स्कोर मी सांगतो तुम्हाला, 35 धावा होत्या. 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. बॉल द्यायचा आहे आतमध्ये, ओव्हर झाली आहे. 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. आणि सुदामजी जरग साहेब यांचे चिरंजीव, त्याचबरोबर नितेश 11 संघाचे भक्कम पाठी राखे अर्थातच युवा उद्योजक अंकुर शेठ जरग. आता मात्र अंकुर शेठ जरग आम्हाला इथे पाहायला मिळतात. तर अंकुरजी आपलं देखील आम्ही मोस्ट वेलकम करतोय. या व्यासपीठाची शोभा वाढवा आणि या स्पर्धेची देखील शोभा वाढवा. 35 रन्स, 35 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर योगेश चर्चा चाललेली की श्रावण आला की मराठी सणांना सुरुवात होते आणि सर्वांचंच आवडीचा पहिला सण जर का असेल ना कुठला, तर तो म्हणजे गोपाळकाला, दहीहंडीच्या उत्सवाला प्रत्येकाची आतुरता असते. आणि कळंबोली शहरामध्ये आपण पाहतोय की भरपूर साऱ्या गोपाळकाळांची आता सरावाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळा आधी याच व्यासपीठावरतून मी एक सूचना दिली होती की सराव करा, पण थोडंसं शरीराचं देखील भान ठेवा. आणि जय श्रीराम बाळ गोविंदा पथक यांनी त्यांच्या सरावाला सुरुवात केली. त्याचबरोबर जर का सांगायचं म्हणलं तर जय भवानी मित्रमंडळ असेल, त्याचबरोबर आपण पाहतो की साईनाथ मित्रमंडळ असेल, फ्रेंड्स गोविंदा पथक असेल, असे भरपूर सारी मंडळं आहेत ज्यांच्या सरावाला सुरुवात झाली आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये कळंबोली शहरामध्ये मला असं वाटतं की प्रथम दर्शनीच
ज्यांनी मात्र 6 थर लावत एक विक्रम रचलाय की काय असं म्हणावं लागेल. सराव सत्रामध्ये अर्थात फ्रेंड्स गोविंदा पथक यांचं कौतुक करावं लागेल. गतवर्षी 7 थर लावत एक विक्रम दर्शवला होता. कळंबोलीतील सर्वच गोविंदा पथकाने निश्चित स्वरूपाने खूप चांगली कामगिरी केली होती. त्याच्यामध्ये फ्रेंड्स गोविंदा पथकाने आता मात्र नाव कोरले की काय म्हणावं लागेल. 7 थर लावत यावर्षी प्रयत्न आहे 8 थरांचा. यावर्षी प्रयत्न असणार आहे 8चा, परंतु प्रयत्न करा, परंतु थोडंसं मुलांचं देखील भान ठेवा, त्यांच्या शरीराचं त्यांच्या आरोग्याचं देखील भान ठेवा. चर्चा जरूर करणार आहेत, परंतु थोडंसं मॅचकडे आपण जाऊयात. बॉलिंग वर्कवरती आपण पाहतोय सनस आलेले आहेत. एक तेज सर्रार नवोदित चेहरा आता आपल्याला पाहायला मिळतोय. विराटच्या माध्यमातून भरपूर साऱ्या खेळाडूंना लॉन्च केलंय की काय असं म्हणावं लागेल. .37 रन ऑन स्कोर कार्ड. 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून हाय आणि हँडसम दीपच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतो. टिपिकल दीप सिंग षटकार. बॉल द्यायचा अमनजी, विनंती असेल अमनजी. खरं तर प्रचंड मोठा बहार आणि प्रचंड मोठा ताण अमन लोहिया यांच्या डोक्यावरती आहे. ही संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना ईच अँड एव्हरीथिंग परफेक्टली डिलिव्हर कशा प्रकारे करता येईल याच्यावरती त्यांचा फोकस आहे. काल रात्री 11:30-12 वाजता अमनजी यांच्याबरोबर मोबाईलच्या माध्यमातून संपर्क झाला आणि अमननी थेट मला सूचना का इशाराच दिला की प्रशांत वेळेवरती उद्या यायचंय, कारण की पहिला बॉल एनी हाव आपल्याला 7:30 ते 7:15च्या दरम्यान डिलिव्हर करायचा आहे. आणि आय थिंक योगेश 7:30च्या आसपास पहिला बॉल डिलिव्हर झालाय. आणि नक्कीच याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या संपूर्ण टीमला जात आहे. अमनजी असतील, प्रतीकजी असतील, यांना सर्वांना जात आहे. आणि खरंच यांचं कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त मी आयोजक आहे याहून अधिक महत्वाचं असतं की माझी भूमिका काय आहे, आणि ती भूमिका तत्परतेने पार पाडताना आज मला अमनजी पाहायला मिळत आहेत. खूप देखणं वाखण्याजोगी हे संपूर्ण आयोजन पाहायला मिळत आहे. बक्षिसांची खैरात कशी आहे आणि ती का ठेवली गेली. यावेळेस चेंडू हवेमध्ये असणार आहे. थोडीशी काळजी घ्यायची, थोडीसं भान ठेवायचंय. खेळाडूंना मी विनंती करतो, आपले जे सेफ्टी गिअर्स आहेत प्लीज थोडीशी काळजी घ्या. चेंडू हवेमध्ये होता. दीपची कॅच कुठेतरी पकडली जाते की असं वाटलं होतं, परंतु एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. 44 धावा धाव फलकावरती आलेत योगेश. 3 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. मागील स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की तुषार शर्माची बॅट तळपली होती आणि रॉयल बी संघाने विजेतेपद पटकावलं होतं, परंतु तुषार शर्मा मला आज इथे प्रेझेंट पाहायला मिळत नाहीये. थोडंसं त्याला आम्ही मिस करतोय. ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. अविनाश आपल्याला पाहायला मिळतात. वेगाने चेंडूवरती येत आहेत. रिफ्लेक्शन्स खूप स्ट्रॉंग आहेत त्याचे, परंतु चेंडू हातामधून निसटलाय. धावा किती येतील हे पाहावं लागेल. बघा फलंदाजाच्या मनामध्ये देखील किती मोठी दुगदुग आहे. चेंडू अविनाशकडे गेलाय, दुसरी धाव घेऊ का नको ही भीती असणं गरजेचे आहे. ये डर होणं जरुरी आहे. स्ट्राइक वरती दीप. धाव फलकावरती 45 धावा. 2 बॉल येणं बाकी आहे. काय घडेल. सनस पुन्हा एकदा चांगला बॉल होता खोलवर टप्प्याचा. यॉर्क करण्याचा प्रयत्न, अगदी अचूक टप्प्यावरती चेंडू पडलाय. सनस खूप वेगाने तत्परतेने चेंडू घेऊन जाते. नॉनस्ट्रायकर एंड वरती. फलंदाज बाद जरूर झालेत याच्यात शंका नाहीये. शेवटचा एक बॉल राईट अप ओव्हर द विकेट. सनस खराब लाईन होती. टॅप केलंय चेंडूला. चेंडू जाणार कुठे. अक्षय चेंडूच्या खालती. कॅच कुठे कंप्लीट केला गेलाय पाहावं लागेल. पंचांचा इशारा हो यस इट्स आउट, परंतु अक्षयचं कौतुक करावं लागेल. काय वाखण्याजोगी ते कॅच पकडलाय. कमालीची कामगिरी राहते. टीम वर्क झालेला आहे. धाव फलकावरती आपण पाहतोय धावा 45 आलेल्या आहेत. 46 धावांचं आव्हान आता ठेवलं गेलंय. योगेश हा फटका यशस्वी झाला असता तर मॅजिकल फिगर 50+ आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु अक्षयनी जी कॅच कंप्लीट केली आहे, ज्या 6 धावा रोखल्या आहेत, या 6 धावा निर्णायकच राहतील याच्या शंका नाहीये.
पहिल्या सत्राचा होतो खेळ समाप्त मित्रांनो. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 46 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलं. परंतु तत्पूर्वी मी विनंती करतो स्वर्गीय संभाजीराजे प्रतिष्ठान आणि डीजी पोपेटा 11 टॉस साठी यायचंय या स्पर्धेसाठी. आणि इथून येणाऱ्या भविष्यातल्या सर्व स्पर्धेसाठी एक सूचना कम विनंती मी तुम्हाला देऊ इच्छितो. आपल्याला माहिती असतं याच्यानंतर आमची मॅच आहे, त्यामुळे समालोचक आणि आयोजक टॉस साठी विनंती करो या ना करो, आपली भूमिका ही आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी स्टेजवरती जाणं गरजेचं आहे. या खेळाडू भावनेची आम्ही अपेक्षा तमाम कळंबोळीतल्या खेळाडूंकडून ठेवतो, संघांकडून ठेवतो आणि हो तुम्ही ती पूर्णत्वाला आणाल. होतोय इनिंग ब्रेक. दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून. आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय, परंतु पिक्चर अभी बाकी आहे. हो मित्रांनो, अजून एक सत्र येणं बाकी आहे. पूर्वार्ध झालेला आहे, उत्तरार्ध अद्याप देखील येणं बाकी आहे. नेक्स्ट इनिंग मध्ये घडणार काय हे पाहावंच लागेल आणि हे पाहण्यासाठी सर्वच इथं आले. मॅच कुणाची असू दे, मॅच कशी असू दे, आम्हाला रिझल्ट पाहायचा आहे, ही कळंबोलीकरांची ओळख आहे. राजेश इथं आलेले तर वेलकम करूया राजेश पुजारी यांचं. खरं तर स्वर्गीय संभाजीराजे प्रतिष्ठान या संघाचे संघनायक म्हणून ते आमच्या समोर जोडले गेलेत, तर या पण आपलं वेलकम असेल. डीजी पोपेटा 11 विराट, प्रणय विराट, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज टॉस साठी लवकर या, मी तुम्हाला विनंती करतोय. प्लीज 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 टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा आपण लगेचच. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की ओपनिंग पेयर विराज आणि त्याचबरोबर बॉबी आलेत. खरं तर महाराष्ट्राचा सर्वाधिक दमदार आवाज जयेशजी भोसले सरांचा सर्वाधिक आवडता खेळाडू कळंबोलीमधला जर कोण असेल तर तो म्हणजे बॉबी आहे. आणि तो बॉबी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येस, विराट आलेत का? राजेश इथे आलेले आहेत, मी विराटची वाट पाहतोय, प्रणयची मी वाट पाहतोय. प्लीज आला असेल तर लवकर या, थोडंसं वॉर्मअप होईल तुमचं, थोडंसं पळत आलं तर बॉडी तुमची फ्री होईल. खूप चांगल्या लयमध्ये आहात विराट तुम्ही, तुमची बॅटिंग पाहण्यासाठी मी आलोय आज स्पेशली. त्याचबरोबर यज्ञेश माफ करा, त्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी मी आलोय. मन्नीचा ज्या प्रकारे बॉल उडवला होता डोळ्यांच्या समोर आहे. चला आयोजक चला टॉस करूयात आपण. विराज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. विराज विजय खानवकर स्वतःच्या क्रिकेटिंग करिअरच्या अध्यायाला त्याने सुरुवात केली आहे. गतवर्षी सिंगल डबल खेळणारा विराज यावर्षी षटकारांची भाषा बोलतोय मित्रांनो. आणि हो यस, ही सुधारणा त्याच्यामध्ये जी झाली आहे ना, याच्या मागे त्याचा प्रचंड मोठा प्रवास राहिला, मेहनत राहिली आहे.
त्याची जिद्द, त्याची चिचकाटी, त्याचं डेडिकेशन हे एक वेगळ्या उंचीवरचं आहे आणि हो यस विराज या मॅच मध्ये ते दाखवणार आहे. सचिन ठोंबरे शिवा यांच्या विरोधामध्ये कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला तो षटकार अद्याप देखील माझ्या डोळ्याच्या समोर आहे, ज्यांनी मात्र असंख्य साऱ्या कळंबोलीच्या जनतेच्या डोळ्याची पारणं फेडली होती. असा विराज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू कॉन्फिडेंटली बॅटवरती घेत आहेत. चांगल्या फलंदाजाची हीच तर ओळख असते, पहिल्या बॉलवरती षटकार खेळतात की पहिल्या बॉलवरती चौकार खेळताय. याहून अधिक महत्वाचं की पहिला बॉल तुम्ही किती कॉन्फिडेंटली बॅटीवरती घेताय आणि विराजने तेच करून दाखवलं. यॉर्कर बॉल होता, सन्मान देणं गरजेचं होतं. चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूंवरती पूरक समाचार घ्यायचा, हेच कदाचित आता विराज दाखवण्याचं काम करतोय. एक धाव येते, धावसंख्येला सुरुवात झाली, खातं उघडले जाते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अर्थातच केपीएलचा माफ करा आयसीपीएलचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला पर्पल कॅप होल्डर राजू. यावेळेस मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय. कमालीचा टायमिंग, कमालीचा फटका, तंत्रशुद्ध फटका, चेंडूला भिरकावून लावले सीमारेषेच्या पलीकडे वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेमध्ये आणि 4 धावांची मोहर धावफलकावरती लावून गेलाय हा फलंदाज. राजू शर्मा यांच्या विरोधामध्ये आता बिगुल वाजवलीत काय म्हणावं लागेल, परंतु यावेळेस बघा नो लुक शॉट म्हणावंच लागेल की काय. ऑन द नी आले, स्लॉक स्वीपच्या माध्यमातून चेंडूला सरळ दाखवली प्रदीप स्टेशनरी आणि इथं पाहायला मिळत आहेत 6 धावा. काय फलंदाजी चालली, काय टोलेबाजी चालली, सुरुवात कशी असावी ही सुरुवात आता दाखवली. भर पावसामध्ये बॉबीने आता आग लावली की काय असं म्हणावं लागेल. पहिला चौकार अतिशय सुंदर होता, दुसरा षटकार त्याहून अधिक देखणा होता. कमालीची फटकेबाजी, षटकार पाहायला मिळतोय. धाव संख्या जाऊन थांबते, 3 चेंडूचा होतो खेळ समाप्त. 11 धावा धाव फलकावरती येत आहेत. कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो रॉयल बी संघाच्या माध्यमातून. विराज आणि त्याच्याच वयकाठीमध्ये असलेल्या खेळाडूंना जमा करून ज्या प्रकारे संघ बांधणी केली आहे विराजने, खरं तर विराजचं देखील कौतुक करावं लागेल. कारण की आपल्या वडिलांचा वारसा क्रिकेटचा हा कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि एक नवीन पिढीला पुन्हा एकदा गोळा करण्याचं काम हा विराज करतोय की काय असं म्हणावं लागेल. एक वेगळा इतिहास, कळंबोली क्रिकेट आणि कळंबोलीचा इतिहास क्रिकेटशी निगडीत असलेला हा मागील 25 ते 30 वर्षांचा आहे. परंतु येणारी जेनझी आणि जेनझीची जनरेशन आता विराट क्रिकेटच्या माध्यमातून जोपासतोय की काय असं म्हणावं लागेल. तर जरूर आपण पाहतोय की स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोष्ट म्हणावं लागेल योगेश, सिंगल डबल पाहायला मिळतात, मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान चेंडू होता, पॅडलाईन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, शरीराचा वेध घेणारा चेंडू, सिंगलची धाव आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईटच्या माध्यमातून एक ऑफ द बॅट आहे, माफ करा, विथ द बॅट ही सिंगल मला पाहायला मिळते. जरूर आपण पाहतोय की प्रत्येक चेंडूवरती योगेश धाव येते, कारण की 46 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि प्रत्युत्तरादाखल तुम्हाला 12ची सरासरी गाठणं कुठेतरी बंधनकारक होतं की काय. आणि त्याच अनुषंगाने तिथे बॅटिंग चालली आहे, कारण की आतापर्यंत आपण पाहतो की चेंडू झालेले आहेत 5, धावा आले धाव फलकावरती ते म्हणजे 13. राजू शर्मा आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. एक अनुभवी गोलंदाज आहे, व्हेरिएशन त्याच्याकडे भरपूर आहे. लोअर फुलटॉस चेंडू ज्या वेगाने आला त्याच वेगाने पुन्हा एकदा भिरकावून लावला. सरळ आपण पाहतो की बाजूच्या बिल्डिंग मध्ये पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू जातोय. 6 धावांची मोहर लावतोय. बॉबी 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 सकाळच्या सत्रामध्ये न्यूज बनू लागला हा खेळाडू. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 19 धावा अंकित केले गेलेत.
बॉबीच्या बॅटीमधून 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगलची धाव मला पाहायला मिळते. बॉबी काय फलंदाजी करतोय, कौतुक या खेळाडूचं करावं लागेल. योगेश, जेव्हा आपण आपल्या क्रिकेटिंग करिअरला सुरुवात करतो ना, त्यावेळेला ॲज अ इंडियन, ॲज अ मुंबईकर आणि स्पेशली ॲज अ रायगडकर म्हणून आपल्या क्रिकेटिंग करिअरला सुरुवात होते अंडरम बॉलच्या क्रिकेटने. आणि असं म्हणलं जातं अंडरम बॉल क्रिकेटमध्ये एवढ्या नजरा कटाक्षपणे चेंडूवरती ठेवावे लागतात की तुम्हाला फक्त मनगटीच्या ताकदीवरती फटके खेळावे लागतात. आणि कदाचित बॉबीचा हा बेस परफेक्ट आहे आणि बॉबीने हे दर्शवलंय. तो स्वतः बॉक्स टाईपचा एक अप्रतिम खेळाडू आहे आणि त्याच अनुभवाचा वापर या मॅच मध्ये त्यांनी केलाय की काय असं म्हणावं लागेल. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथं आधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय, 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. पकडापकडीचा खेळ थोडासा मला पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की ओम टकले इथे आलेले आहेत. खरं तर साई कृपा संघाकडून खेळत असताना या खेळाडूंनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, जादुई गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजांना अक्षरशः नसतानाभूत केलं होतं. तोच गोलंदाज ओम टकले आता बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिला चेंडू आपण पाहतो श्रेयर करत असताना 2 धावा येत आहेत. तर चला, अमन गोलंदाजीच्या शैलीवरती ते आक्षेप घेतला गेलाय. तर या गोलंदाजाची गोलंदाजी ही अक्षपार शैलीमध्ये आहे का हे तुम्हाला पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. चला, विनंती असेल प्लीज, अमन रद्द केलाय. विराट स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसाचा वेग आता वाढलाय. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू भिरकावून लावलाय आणि आता आपण पाहतोय की विराटची बॅट देखील तळपली आहे. पावसाचा ओघ वाढलाय आणि बॅटीचा फ्लो देखील वाढलाय. हा येतो षटकार 6 धावांसाठी विराटच्या बॅटीमधून. ज्या विराजला पाहण्यासाठी आपण मैदानावरती आलो होतो, तो विराज त्याच रूपामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. एखादा पिक्चर पाहायला जावा आणि आपला आवडीचा हिरोचा खेळ सुरू व्हावा, त्याच प्रकारचं चित्र मला पाहायला मिळतंय. विराटची बॅट तळपली आहे. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र नीटचा संपर्क करू शकले नाहीयेत. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये डिलिव्हर होत असताना चेंडू यॉर्क बनतोय. डॉट बॉलची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार विराटच्या बॅटीमधून आलाय. अधिकचा षटकार आपल्याला पाहायला मिळेल का? 27 धावा धावफलकावरती आल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. ऑन साइडला खेळला जातो. पुन्हा एकदा चेंडू डीप फाईन मध्ये चेंडू सरसावला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी पळतायत. चेंडूला उचलतील तोपर्यंत 2 धावा वेगाने इथे कंप्लीट होत आहेत. चांगलं कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळते. सरोदे साहेब या आपलं देखील वेलकम असेल. अक्षयजी सरोदे यांचे पिताश्री अर्थातच आमचे लाडके सरोदे मामा इथे आलेले आहेत. तर साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. भरपूर सारे योगेश असे क्रीडा रसिक आहेत जे आपल्याला आवर्जून दर रविवारी पाहायला मिळतात. त्याच्यामधलेच आमचे सरोदे मामा जे आता मैदानावरती आलेत. प्रचंड वेगवान पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाचा तडाखा वाढलाय. अल निनो सारख्या संकटामधून आपण वाचू का हा प्रश्न संपूर्ण भारताला पडला होता. परंतु मागील 5-10 दिवसांपासून आपण पाहतोय वरुण राजाने आशीर्वाद दर्शवलाय आणि जास्तीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला यावेळेस मात्र पूल केला गेला. चेंडू मात्र डीप मध्ये सरसावतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पळत येतोय, धावतोय. एक कंप्लीट दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. योगेश, पावसाचा वेग एवढा आहे, पावसाचा मारा एवढा आहे की आता समालोचन करताना थोडासा त्रास जाणवतो की काय म्हणावं लागेल. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आपण पाहतोय. स्कोर जाऊन थांबतोय 33. सौरभ, आवाज येतोय का तिथपर्यंत? कारण की पावसामुळे आम्हालाच आमचा आवाज येत नाहीये. किती बॉल किती पाहिजे? इनर चेंडू असतील 12, आवश्यकता असेल ती म्हणजे 13 धावांची. 12 बॉल 13. सामना आवाक्यामध्ये आलाय की काय असं म्हणावं लागेल योगेश. स्पेशली आपण पाहतो की पावसाचा ओघ वाढला.
पाऊस थोडासा वाढला की गोलंदाज सुटकेचा निश्वास घेतात. त्यांना वाटतंय की आता चेंडू वेगाने निघून जातील, परंतु इथं थोडंसं वेगळं गणित आपल्याला पाहायला मिळतंय. पाहतोय काय तर विराटची बॅट तळपली. दोन चांगले स्ट्रोक विराटच्या बॅटीमधून आलेत. दुसरीकडे काय पाहतोय आपण, बॉबीने 2 षटकार 1 चौकार खेळलाय. म्हणजे दोन्ही फलंदाजांना आता सूर गबसलाय आणि ज्या वेगाने धाव फलकावरती येत आहेत, मला असं वाटतंय की या सामन्याचा निकाल या षटकामध्ये लागतो की काय. येणारे चेंडू असतील 12, आवश्यकता असेल ती म्हणजे 13 धावांची. हो हो हो, फटका आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो बॉबीच्या या स्ट्रोक साठी. वा क्या बात है. नवीन जनरेशन आहे, जेन्झींचं नाव आहे, परंतु विरोधकांना देखील घाम फोडणं हेच आमचं काम आहे, हेच कदाचित सांगतायत बॉबी इथे. यावेळेस वेगवान चेंडू होता. मागील चेंडू हलकासा ओव्हर पिच, त्याला मात्र ऑन साइडच्या दिशेने काय कमालीचा इथे स्ट्रोक खेळलाय. आज टाळ्यांचा कडकडाट होतोय, आज उधळण होते कौतुकांची, शब्दरूपी अर्थात मायेची, ती म्हणजे बॉबी यांच्यावरती. प्रेम बरसवलंय तमाम जनतेने आज बॉबीला. रात्री जे स्वप्न बघून बॉबी झोपला होता ते स्वप्न सकाळच्या सत्रामध्ये तो पूर्ण करतोय की काय असं म्हणावं लागेल. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोप नकोय मित्रांनो, त्यासाठी मेहनत हवी आहे आणि हेच बॉबीने ते दाखवलंय. आणि त्याची मेहनत आता रंगी येऊ लागली आहे, त्याचा खेळ आता रंग दाखवू लागलाय आणि त्याने लगावलेला प्रत्येक स्ट्रोक हा कळंबोलीकरांना आवडू लागलाय. 39, 9 बॉल 7 ची आवश्यकता. यावेळेस मात्र यष्टांचा वेध घेणारा चेंडू, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर चौगुले यांनी देखील दिलंय. यष्टा गारद होत आहेत, फलंदाज बॉबी यांच्या खेळीचा होतोय अंत, परंतु अंत अद्याप देखील सामन्याचा झालेला नाहीये. खेळीचा होतोय अंत, फलंदाज होतील बाद. समीकरणामध्ये फेरबदल, येणारे चेंडू असतील 8 आणि आवश्यकता असेल 7 धाब्यांची. काय स्ट्रोक सजवला. येणारे चेंडू असतील 8, आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धाव्यांची. परंतु बघा टाळ्यांचा कडकडाट इथे मात्र डगआउट मध्ये होतोय फलंदाज बॉबी यांच्या खेळीसाठी. परंतु त्याचबरोबर थोडेसे नाराजगीचे सूर देखील उमटले जात आहेत. असं म्हणलं जातं की बॉबी तुला मॅच फिनिशच करायचा होता. प्रत्येक बॉल मोठ्या स्ट्रोक साठी बनलेला नसतो, प्रत्येक बॉल हा धाव घेण्यासाठी असतो आणि हेच कदाचित तो विसरला होता की काय. हो 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 हो, ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय. आल्या पहिलाच बॉल ढगामध्ये आणि हातामधून चेंडू निसटलाय सरळ प्रेक्षकांमध्ये. हा पाहायला मिळतोय षटकार 6 धाव्यांसाठी. विनंती असणारे रॉयल संघ प्लीज, तुमचे 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेसाठी तुम्हाला लगेचच पाचारण करायचे मैदानाच्या दिशेने. विनंती असेल रॉयल संघ, रॉयल बी संघ. खरं तर सामन्याचा अंत होतोय, परंतु काय कमालीचा खेळ दाखवलाय दोन्ही